तर त्या कंपनीच्या मार्फत ते काम लवकरात लवकर सुरू करावं. कारण मागे जे लीना पॉवरटेकला काम दिलं होतं बंच कंडक्टरचं, तर ते गेले अनेक वर्षापासून त्यांनी 50% सुद्धा काम केलेलं नाहीये, तरी सुद्धा त्यांना बिल मिळालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ हा सुद्धा एक मोठ्या प्रमाणामध्ये इथे भ्रष्टाचार होतोय. मला हीच माहिती हवी आहे की तुम्ही आतापर्यंत वसई विरार नगरपरिषद क्षेत्रामध्ये किती मीटर लावले, आणि जे मीटर लावल्यानंतर ते उर्वरित जे आपण ग्राहकाचे मीटर काढल्यानंतर त्याचा केलं काय? जर मीटर चेंज करायला आले ना तर यांच्या वायरमॅनला ना त्याच मीटरमध्ये चिकटवून ठेवा. तडपडून त्यांच्या जीवाचं काय बरं वाईट झालं, पहिला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा यांच्यावर दाखल करणार. आम्ही त्या ठिकाणी भ्रष्टाचार करते आणि त्याची सर्वसामान्य जनता आज आम्ही भोगतो. याच्या पुढे यांना तोडू उत्तर मिळेल. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. यावेळेला मी उपस्थित आहे MSEBच्या कार्यालयामध्ये. अलीकडे आपण जर पाहिलं तर वसई विरार शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांना न सांगता स्मार्ट मीटर लावलं जातं. स्मार्ट मीटर लावायच्या अगोदर जो काही बिल येत होता, आता तो बिल तिप्पट चौपटीने येतो. आपण ज्या घरात राहतोय त्या घराचं भाडं कमी आहे, परंतु त्या घराचं लाईट बिल इतका येतोय की त्या व्यक्तीला जगणं मुश्किल झालंय. या विरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने MSEBच्या कार्यालयामध्ये धडक मोर्चा आणलेला आहे. जाणून घेऊया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचं या विषयावरती नेमकं काय म्हणणं आहे. ठाकूर साहेब, तुम्ही या ठिकाणी आलाय, तुमचं एक शिष्टमंडळ आता MSEBचे जे अधिकारी आहेत त्यांना भेटले. आता पुढच्या तुमच्या काय मागण्या आहेत आणि किती मागण्या आहेत ज्या तुमच्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत? आमच्या मागण्या ह्याच होत्या की गेल्या पंधरवड्यामध्ये जो मुसळधार पाऊस झाला होता, ह्या पावसाळ्यामध्ये तुम्ही 4 दिवस सबंध वसई तालुक्यामध्ये अंधार करून टाकला होता आणि सबंध वसई तालुक्याच्या लोकांना 4 दिवस अंधारात काढावे लागले. आणि जर समजा येत्या काळामध्ये जर पुन्हा पाऊस झाला तर परत तुम्ही अंधारात ठेवणार का? तुमच्याकडे त्याचं नियोजन काय आहे, ह्या संदर्भामध्ये आमची पहिली मागणी होती. दुसरा विषय असा होता की जी काही स्मार्ट मीटर लावली जातात, ही स्मार्ट मीटरची सक्तीने लावली जातात. त्याचबरोबर स्मार्ट मीटर लावल्यानंतर लोकांना जी अवाढव्य बिलं येतात, ही वीज बिलं कशी लोक भरणार, या संदर्भामध्ये आम्ही त्यांना हे केलेलं आहे की पत्र दिलेलं आहे की येत्या काळामध्ये तुम्ही स्मार्ट मीटर लावू नका, आणि जर स्मार्ट मीटर लावणार असतील तर आमची बिलं कमी आली पाहिजेत. ह्या संदर्भामध्ये ते आपल्याला येत्या पंधरवड्यामध्ये एक 3 ठिकाणी कॅम्प देत आहेत, जनसंवाद देत आहेत की ते त्यांचं स्पष्टीकरण करतील. त्यानंतर ज्या वसईच्या पश्चिम पट्ट्यामध्ये जे काही भूमिगत केबलचं 211 कोटीचं काम जे दिलेलं आहे शिवा कंपनीला, तर त्या कंपनीच्या मार्फत ते काम लवकरात लवकर सुरू करावं. कारण मागे जे लीना पॉवरटेकला काम दिलं होतं बंच कंडक्टरचं, तर ते गेले अनेक वर्षापासून त्यांनी 50% सुद्धा काम केलेलं नाहीये, तरी सुद्धा त्यांना बिल मिळालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ हा सुद्धा एक मोठ्या प्रमाणामध्ये इथे भ्रष्टाचार होतोय, हे आम्ही त्यांना दाखवून दिलेलं आहे. आणि अनेक असे विजेच्या संदर्भामध्ये जी अवास्तव बिलं येतात, ह्या संदर्भामध्ये आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडे अनेक असे लोकांच्या ज्या नागरिकांच्या समस्या होत्या, ह्या समस्या आम्ही त्यांच्याकडे व्यथा आज मांडलेल्या आहेत. आता ह्या ज्या काही व्यथा मांडलेल्या आहेत, आपण त्यांना 15 दिवसाची संधी देतोय 15 ऑगस्ट पर्यंत, की येत्या 15 ऑगस्ट पर्यंत जर ही वीज ही सेवा आहे, ही नफा कमवणारी कंपनी नाहीये, तर त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला सेवा पुरवा. जर नाही सेवा पुरवली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना वीज ग्राहकांच्या पाठीशी राहील. आणि येत्या काळामध्ये जसं जंतर मंतरला आंदोलन झालं, त्याच पद्धतीचं आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये या विजेच्या संदर्भामध्ये घेण्याचा आमचा मानस आहे. प्रफुल्ल पाटील साहेब, येत्या पावसामध्ये 4 दिवस सगळीकडेच वीज नव्हती. म्हणजे जर पाहिलं तर मग नालासोपारा असेल, वसई असेल, नायगाव असेल, विरार असेल, या ठिकाणी काही भागामध्ये तर वीज नव्हती. लोकांचा उद्रेक देखील झाला. आता या सगळ्या गोष्टी जर पूर्वपद झाल्या नाहीत तर मनसेची येणाऱ्या काळात काय भूमिका असणार आहे? तुमची माहिती 4 दिवसाची असेल, पण तसं नाही, 7 ते 8 दिवस, 10 दिवस, काही ठिकाणी अजूनपर्यंत लाईटचा ह्या खेळखंडोबा सुरूच आहे. आम्ही या अधिकाऱ्यांना हेच विचारण्यात आलं की जी परिस्थिती अगोदर झाली, आता पुन्हा तसा पाऊस पडला आणि पुन्हा ची परिस्थिती आपल्या या वसई विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये झाली की तुमची पुढची उपाययोजना काय असणार आहे? मी स्पेशली नंतर त्यांच्याकडे येणार आहे की आपण महानगरपालिकेमार्फत एखाद्या घराचं नुकसान झाल्यावर त्याला आपण घरपट्टीमध्ये सवलत देतो किंवा घरपट्टी माफ देतो. तुम्ही त्याचं वीज बिल माफ करणार आहेत का तेवढ्या दिवसात, किंवा 1 महिन्यासाठी तुम्ही काही सवलत देणार आहे, हेही त्यांच्याकडनं आम्ही घेणार आहे. आणि वेळोवेळी यांना सांगून ही जर त्या गोष्टी ते करत नसतील, स्मार्ट मीटरच्या बाबतीत असतील, जे स्मार्ट मीटर लावले गेले आहेत, लोकांना विश्वासात न घेता ते मीटर लावलेले आहेत, ते कोणी ज्या ग्राहकांनी असेल ते 2-2.5 हजार रुपयांनी विकत घेतलेले आहेत. आणि हे ग्राहकांचे मीटर ह्यांनी डायरेक्टली न काढता चोरी केलेले आहेत आणि तिथे स्मार्ट मीटर लावलेले आहेत. मग ते मीटर गेले कुठे? यांच्याकडनं मला हीच माहिती हवी आहे की तुम्ही आतापर्यंत वसई विरार नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये किती मीटर लावले,
आणि जे मीटर लावल्यानंतर ते उर्वरित जे जे आपण ग्राहकाचे मीटर काढल्यानंतर त्याचं केलं काय, कुठल्या भंगारवाल्याला विकलं की त्याच्याकडे काय चोरीचा आल घातला किंवा काय त्याच्यावरती काय करणार आहेत, याची सर्व संपूर्ण माहिती आम्ही या अधिकाऱ्याकडनं करणार आहे. आम्ही 15 दिवसाचे, जसं प्रफुल्ल ठाकूर साहेबांनी बोलले 15 ऑगस्टचे आम्ही वेळ दिलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही पुढे सर्वांना घेऊन जाणार आहे. जनतेकडनं जर यांनी समाधानकारक उत्तरं आणि समाधानकारक सेवा नाही दिली तर ज्या हॉलमध्ये जेव्हा जी मीटिंग होणार आहे तिकडनं हे बाहेर पडणार नाही, एवढी नक्की आम्ही यांची खबरदारी घेऊ. आता आलो, हात जोडतोय. याच्या पुढे जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या, कारण ज्या मागण्या आहेत, आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही समाज हितासाठी मागितले, आमच्या पक्षासाठी कुठलीही आम्ही मागणी केलेली नाहीये आणि त्यांचं आता पोल खोल झालेलं आहे. एकाही प्रश्नाचं उत्तर राठोड साहेब देऊ शकले नाहीत आमच्या ह्या लोकांपुढे. तर आता आम्ही आता सांगतोय की महिलांना याचा जास्त फटका का बसतो, कारण घरामध्ये सगळं लाईट, उदाहरणार्थ फ्रीज गेला तर त्याच्यामधलं अन्न हे ते बरेचसे नुकसान झालेलं आहे. याच्या पुढची भूमिका तुम्ही विचारताय ना, हे मी आताच त्यांना सांगितलेलं आहे. आता हात जोडून मग हात सोडून. आणि अजून एक सांगते मी, दिल्लीला जंतर मंतर हे कोणी घडवलं? राजकारण्यांनी घडवलं. आम्हाला आज मोर्चा इथपर्यंत कोणी आणायला लावला? तुम्ही आणायला लावलात. आता जर मीटर चेंज करायला आले ना तर यांच्या वायरमॅनला ना त्याच मीटरमध्ये चिकटवून ठेवा. तडपडून त्यांच्या जीवाचं काय बरं वाईट झालं, पहिला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा यांच्यावर दाखल करणार आम्ही करणार पुढाकार घेऊन, कारण कंझ्युमर ऍक्ट प्रमाणे त्यांनी आता आमच्यावरती नुकसान हे केलेलंच आहे. दुसरी गोष्ट, आता एक प्रश्न आमच्या दादांनी विचारला तुम्हाला, पुढचं मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते, हे पब्लिक पर्यंत जाऊ द्या. तुमचे स्मार्ट मीटर बसवल्यानंतरचे जे मीटर आहे हे पण यांनी ह्याच्यामध्ये विकून टाकून तिथेही भ्रष्टाचार केलेला आहे. ऊर्जा मंत्री ह्याचं उत्तर देऊ शकतात की आमचे जुने मीटर कुठे आहेत, तो पण तुम्ही पैसा खाल्लात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आज हे बीजेपी सरकार प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार करते आणि त्याची सर्वसामान्य जनता आज आम्ही भोगतोय. याच्या पुढे ह्यांना तोडू उत्तर मिळणार मनसेतर्फे. याच्या पुढे ना मनसे स्टाईलनी उत्तर दिलं जाईल. परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे की स्मार्ट मीटर लावल्याच्या नंतर जुन्या मीटरचा MSEB काय करते, याचा प्रश्न ज्या वेळेला आपण अधिकाऱ्याला विचारला त्यावेळेला अधिकारी निरुत्तर झाले. कुठेतरी आता विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर संपूर्ण देशामध्ये स्मार्ट मीटरचं आंदोलन उभं राहतोय की काय, असं काही प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.